राखीव आहे. इथं जर तुम्हाला तिकीट दिलं जाणार नसेल तुमच्या पक्षाकडून तर तुम्ही काय त्या पक्षाचे फक्त झेंडे लावायला आहात का? आणि तुमचं प्रतिनिधित्व डावलून जर कुणाला दिलं गेलं जात असेल, पैसेवाल्यांना दिलं जाणार असेल, बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीच्या जागांवरती उभे राहणाऱ्या माणसांना जर कुठं तिकीट दिलं जाणार असेल तर त्या सेलमध्ये काम करणाऱ्या ओबीसी बांधवांनी बंडखोरी केली पाहिजे. तिथल्या जागेचं किंवा कुठला वॉर्ड आहे, कुठलं शहर आहे, कुठला नगर परिषद क्षेत्र आहे त्याची माहिती आम्हाला द्या. आम्ही जाहीर करू. आम्ही तिथं प्रसंगी निवडणुकीमध्ये प्रचाराला येऊ. पण ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्या लोक आणि पंचायत राज मधले जर तुमचं नेतृत्व जर लिडरशिप थांबवली तर तुम्ही विधानसभेला लोकसभेला अर्ज भरायचं सुद्धा दारिष्ट करू शकणार नाही. खूप जबाबदारीने बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्वासाठी इथल्या बलुत्या अलुत्याचं रिप्रेझेंटेशन ओबीसीच्या माध्यमातून 340व्या कलमाच्या माध्यमातून तुम्हाला दिलं. पण तुमच्या आणि इथल्या राज्यकर्त्या वेगवेगळ्या पक्षांच्या 2 सप्टेंबरच्या GR पाठिंबा देण्यानं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आणि बऱ्याच काही ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात टेक्निकल बाबी आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. मी उद्याचं ते सुतोवाच पण करेन. उद्या आम्ही शासनकर्त्या लोकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून किंवा 2 सप्टेंबरचा GR निघाला त्यावेळी अनेक आमदार खासदारांनी लाज नसल्याप्रमाणे बिन लाजेचे असल्याप्रमाणे सांगितलं की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठेच धक्का लागत नाही. मग त्यामध्ये बबनराव तायवाड्यांपासून ते वेगवेगळ्या मिनिस्टर्स पर्यंत अनेक लोक म्हणले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. मी एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर बारामती शहराजवळ पिंपळी म्हणून गाव आहे. त्या पिंपळी गावामध्ये आता सध्या ओबीसीचा सरपंच होता. पण एका व्यक्तीनं त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीनं एक बोगस सर्टिफिकेट कुणब्याचं आणलं आणि जो ओबीसीचा सरपंच होता त्याची जागा हिसकावून घेतली आणि ते बोगस सर्टिफिकेट त्याला जोडलं. बोगस आम्ही असं म्हणतोय की त्याचे पुरावे आम्ही सगळे कलेक्ट केलेले आहेत, गोळा केलेले आहेत. आणि त्याची पर्दाफाश मीटिंग सभा आम्ही उद्या संध्याकाळी बारामतीजवळ पिंपळी या गावामध्ये घेणार आहोत. आणि तसं ओबीसीचं आरक्षण पद्धतशीरपणे घालवलं जातंय, डावललं जातंय, संपवलं जातंय. याची अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि आता आम्ही इथं बोलत असताना अनेक आता प्रश्नोत्तर तर होतीलच, पण माझ्यानंतर न्यायालयीन लढाई लढणारे, कायदेशीर लढाई लढणारे ऍडव्होकेट मंगेश असाने साहेब तुम्हाला संबोधित करते. या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत. आता काल परवाच राजकारणातले भीष्मपिता म्हणता येईल